पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहे. ओबीसीतूनच आरक्षण आहे अशा पद्धतीची मागणी आहे. कुठलाही आंदोलन करता त्याला काय मागायचं ते मागू शकता. सरकारला ठरवायचं आहे काय द्यायचं आणि काय नाही. आम्ही आमच्या मागणीवर आजही ठाम आहोत, कालही होतो, आजही आणि उद्याही राहणार आहोत की ओबीसीला जे 27% आरक्षण मिळतं या आपल्या महाराष्ट्रामध्ये 30% आहे, ज्याच्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी आहे. त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावता कामा नये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या मागणीशी जो संघर्ष आमचा 1 वर्षापासून या राज्य सरकारशी सुरू आहे. सरकारने आम्हाला आश्वस्त केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे, हमी दिलेली आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसी संवर्गातनं आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही. या गोष्टीवर सरकार आजही ठाम आहे. परंतु ज्या दिवशी आमच्या हे लक्षामध्ये येईल की सरकार आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रती किंवा वचनाप्रती कुठेतरी फेरविचार करत आहे आणि मराठा समाजाला किंवा मराठा जातीला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, त्या दिवशी आम्ही आजही सांगितल्याप्रमाणे की या महाराष्ट्रातील गावागावातून, खेड्यापाड्यातून, गल्लीगल्लीतून ओबीसी रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. त्याच्याकरता संपूर्ण ओबीसी समाज हा बाध्य आहे. हो, आपण अनेक आंदोलन केले आहे. आंदोलन केल्यानंतर आपल्या मागण्या मान्य झाल्यानंतर आपली भूमिका दुसऱ्या आंदोलनात दुसरी असते. मात्र वारंवार जरांगे पाटील जे आहे ते आंदोलनाला बसतात, माघार घेतात, पुन्हा उपोषणाला बसतात. या पद्धतीने जवळपास 6-7 त्यांची काहीतरी वेळ आहे. हे बघा, आपण सुरुवातीपासून आमच्या संघटनेचं आंदोलन बघितलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून जी मागणी सातत्याने करत आलेलो आहोत त्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. आम्ही आमची कुठलीही मागणी बदललेली नाही आणि म्हणून त्यामुळेच सरकारला आमच्या बहुतांश मागण्या ह्या पूर्ण कराव्या लागल्या. कारण त्या संविधानिक मागण्या होत्या. त्या संविधानानुसार आमच्या ओबीसी विद्यार्थी, युवक आणि जनसामान्यांना देणं हे बाध्य होतं, आवश्यक होतं. म्हणून सरकारने त्या मागण्या पूर्ण केलेल्या आहे. जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या संबंधात सुद्धा सरकारने आम्हाला लिहून दिलेलं आहे. सरकार त्याच्यावरती आजही ठाम आहे. या राज्याचे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा आणखी सर्व मंत्री असो, ते वारंवार सांगतात की आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, कारण तशा प्रकारचं लेखी आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगतो की आम्हाला जे लेखी दिलेलं आहे म्हणून आम्ही कुठल्याही आंदोलनाची भूमिका आज घेत नाही आहे. पण ज्या दिवशी आमच्या हे लक्षात येईल की आमच्या आरक्षणाला सरकार कुठंतरी धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे किंवा विचाराधीन आहे, त्या दिवशी मात्र या राज्यातील ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार म्हणजे करणार.